नमस्कार पब्लिक, कसे काय? ओ माय गॉड, मी स्वतःचे एवढे केस कापले. शिट 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 शिट. नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त ना? मी एकदम मस्त. चला मग, काल जे आपण हेअर मास्क म्हणजे लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही जे हेअर मास्कची तयारी पाहिली होती, तो हेअर मास्कचा आज दुसरा दिवस आहे. म्हणजे 24 तास झालेले आहेत. 24 तासानंतर आपल्याला त्याला मिक्स करायचं असतं. सो आज मी मिक्स करते. चला, हा तो हेअर मास्क आहे. तुम्ही बघू शकता, हे ब्ल्यू कलरचं इथे जमा झालं आहे. सो आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आजचा हा 24 तासानंतर मी हे व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता पुन्हा उद्या आणि त्याच्यानंतर अजून एकदा, असे 2 दिवस म्हणजे आज उद्या, हां ऑफकोर्स मंगळवारी मी लावणार. सो आज आणि उद्या हे आपण मिक्स करणार आहोत आणि मंगळवारी आपण लावणार आहोत. सो आता मी तुम्हाला आजचा दिवस दाखवला, तर उद्या दाखवते आणि मंगळवारी हे कसं लावायचं आहे, का लावायचं आहे, हे सगळं तुम्हाला सांगते. चला. सो आज आपण हा मास्क लावणार आहे. तुम्ही बघू शकता की हे ब्लूइश झालेलं आहे, ब्ल्यू कलर द्यायला आलेला आहे. सो आता आपण हा मास्क केसाला लावायचा आहे. मॅक्सिमम 15 ते 20 मिनटं फक्त ठेवायचं आहे आणि मग शॅम्पू आणि कंडिशनर करून वॉश करायचं आहे. चला मग मी आता लावते आणि तुम्हाला दाखवते. सो हे मी आता लावून घेतलेलं आहे. आता 15 ते 20 मिनटं फक्त आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर ते वॉश करायचं आहे. मग मी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दाखवते. ओके, सो आय एम बॅक. सो मास्क जो मी लावला होता मॉर्निंगमध्ये, मी वॉश केलं नॉर्मल शॅम्पू आणि कंडिशनरने आणि त्यानंतर मी माझे केस एअर ड्राय केले. नो ड्रायर. मी आजपर्यंत कधीच माझ्या केसावर ड्रायर यूज नाही केला आहे. इवन इफ मला कुठे घाईमध्ये जायचं असेल तरीसुद्धा मी माझ्या केसांवर कधीच हेअर ड्रायर यूज नाही करत, बिकॉज माझ्या केसाला ते जराही सूट होत नाही. सो मी ते यूज नाही करत. सो मी एअर ड्राय केले आणि आता मी तुम्हाला माझ्या केसांचा रिझल्ट दाखवते. मी अजूनपर्यंत केस विंचरलेले नाही आहेत, फक्त मी जसे ते सुकले ते वर संध्याकाळी टायअप करून बांधलेत आणि मी आता शूट करते. सो लेट्स सी. तुम्हाला डिफरन्स दिसतोय? बऱ्यापैकी सिल्कीनेस येतो केसामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एका वॉशमध्ये फरक नाही दिसणार. ओके, बिकॉज एक सेकंड. बिकॉज काय सीन आहे की मी हे पहिले रेग्युलर बेसिसवर लावायचे, वीकली 2-3दा. त्याच्यामुळे मला त्याचा खूप फरक दिसायचा. पण आता मी ऑलमोस्ट हे लग्नानंतर म्हणजे 3 वर्षानंतर लावलं आहे. त्याच्यामुळे तरी तुम्ही बघू शकता की केसामध्ये खूप शाईन आली आहे. आणि मी बाय द वे कंडिशनर यूज नाही करत केसांवर. अगदीच कुठे लग्न आहे, कुठचं फंक्शन मला अटेंड करायचं तर मी कंडिशनर यूज करते, नाही तर मी फक्त शॅम्पू करते. सो माझा शॅम्पूच आहे की त्याच्यामध्ये शॅम्पू कंडिशनर दोन्ही आहे. सो मी फक्त ते यूज करते. मी कुठचा शॅम्पू यूज करते हे पण तुम्हाला जर इन्फो पाहिजे असेल तर मला नक्की DM करा, कमेंट करा, मी नक्की सांगेन. पण तुम्ही आता माझे केस बघा, हे खूप सिल्की झालेत आणि तुम्ही मुळात बघा जटा अजिबात नाही आहे. कॅन सी, एकदम इझिली कंगवा जातोय. खूप केसांचं टेक्स्चर बदलतं. हे नॅचरल कंडिशनर आहे, नॅचरल मास्क आहे, हेअर मास्क. सो हे बघा, हे बघा, खूप इझिली फ्लो होतं केसांवरून. बरं, सो हे खूप इझिली जातं केसामधनं आणि केसाचं हे खूप चेंज होतं एकाच ॲप्लिकेशननंतर. पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणजे बेस्ट रिझल्टसाठी आपल्याला निदान हे 2 ते 3 वेळा एका आठवड्यातनं लावावं लागतं. सो तुम्हाला माहिती आहे हे खूप इझी आहे आणि खूप सोपं आहे मुळात. ह्याच्यात तुम्ही बरेचसे इंग्रेडियंट्स ॲड करू शकता लावताना. ॲलोवेरा जेल किंवा तूप 1 चमचा किंवा मध किंवा
यू कॅन इवन ॲड एनी एसेन्शियल ऑइल, कॅस्टर्ड ऑइल, हे तुमच्या आवडीवर आहे. मी त्याच्यात काहीच ॲड नाही करत. हां, ज्याचे कोणाचे केस एकदम रफ अँड टफ झालेत, म्हणजे खूपच असे खुरबुरीत झालेत, त्याने त्याच्यात एक केळं मिक्स करावं. त्याने तुमच्या केसाचं टेक्स्चर खरंच खूप सुंदर येतो आणि यु नो त्याचा लगेच इफेक्ट दिसायला लागतो केसांवर. मी नाही यूज करत, कारण जेव्हा जेव्हा मी केळं आणि दही एकत्र केसात घालते मला प्रचंड हेडेक व्हायला लागतं. कदाचित ते मला सूट होत नाही, त्याच्यामुळे मी ते यूज करत नाही. सो आता मी हे ट्राय करते. पण अजून एक गोष्ट आहे की आज मी माझे स्वतःचे केस स्वतःच कापणार आहे. सो लेट्स सी, तेही तुमच्यासोबत. म्हणून मी आज स्पेशली हेअर वॉश केला आहे. त्याच्यामुळे आता मी केस कापायची तयारी करते आणि आपण लोक मिळून एकत्र हे केस कापूया. लेट्स गो. सो मी केस आता पुन्हा ओले गेलेत. आता मी ते व्यवस्थित विंचरून घेते, म्हणजे एका लाईनीत आणते आणि मग आपण केस कापायला सुरू करूया. आणि आपण केस 4 पार्ट्समध्ये कापणार आहोत. ते कसे ते मी तुम्हाला दाखवते. त्यांनी आपल्या केसाला वी कट किंवा एक काय म्हणतात त्याला लेअर कटसुद्धा ते येणार आहे. सो लेट्स गो. आता पुढे घेतलेत, त्याला आता आपण इथे टाय करायचं. ओके गाईज, यूट्यूब व्हिडिओज बनवायला आणि लाईक्स घेण्यासाठी, फेमस होण्यासाठी तुम्हाला तुमचे केस पण कापावे लागतात. पण नाही, ॲक्च्युली मला माझे केस कापायचेच होते. सो विचार केलं की आपण हे ट्राय करून बघूया. सो लेट्स गो. हा वरचा रबर अगदी घट्ट लावायचा आहे, एकदम घट्ट. ठीक आहे. आता आपण खाली रबर लावणार आहोत. आपण खाली रबर कुठे लावणार आहोत? जेवढे आपल्याला केस कापायचे आहेत तेवढं. सो मी आता इथे एवढा रबर लावलाय. एक सेकंड, याला पुन्हा एकदा कोंब करते व्यवस्थित. तुम्हाला माहिती आहे का, माझे केस, मला हेअरफॉलचा त्रास नाही आहे टचवूड. माझे ना मुळातच केस पातळ आहेत, बिकॉज माझ्या वडिलांचे केस पातळ होते, त्याच्यामुळे माझे मुळातच केस पातळ आहेत. त्याच्यामुळे असा सीन आहे की माझे केस ग्रो होतात, म्हणजे असे शेपटीसारखे दिसतात. सो काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यामध्ये जे जीन्स असतात, तुमचे केस या तुमची स्किन तशीच असू असते. सो ठीक आहे. आता मी हे एवढं फिट केलं आहे. आपण थोडं हे अजून बारीक करूया. दुसरा रबर घेते, नीट बसत नाही आहे. हा परफेक्ट आहे. ठीक आहे. हे एवढे केस मी आधी पहिल्या पार्टमधनं कापते. ओके. सो हे मी आता एवढे कापलेले आहेत. ओके. सो आता आपल्याला ह्या पोर्शन मधनं केस घ्यायचे. ह्या यू कॅन सी, इकडनं केस घ्यायचे.
अशा टाईपमध्ये. तो आता आपल्याला हे कापायचे. आता हे झालंय. आता आपल्याला क्राऊन घ्यायचं आहे. क्राऊन म्हणजे हा भाग. ओके, हे बघा तुमचे केस जसे आहेत, आता माझे केस बऱ्यापैकी पातळ आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त सेक्शन्स नाही येऊ शकत. पण जर तुमचे केस जाड असतील तर कदाचित तुमच्या केसांमध्ये आय गेस 5 सेक्शन्स पण येऊ शकतात. ओके, सो आता आपण हे करूया. ओके, जस्ट ओके. सो हा झाला थर्ड पार्ट. हे 3 पार्ट झाले. आता चौथा आणि शेवटचा पार्ट म्हणजे आपला हा समोरचा जो पार्ट असतो तो. ओके, सो आता सगळ्यात मेन पार्ट आहे. आय एम वरीड. तुम्ही बघू शकता की मला हेअर थिनिंग माझं हेअर खूप पातळ आहे. माझं हेअर लॉस नाही आहे, टच होतो. पण माझे केस पातळ असल्यामुळे हे खूप इझिली दिसून येत आहे. नो इश्यूज, माझे केस तसेच आहेत अँड आय एम ओके विथ दॅट. सो जस्ट सो आता माझे केस कापून झालेले आहेत. सो यू कॅन सी आता मी हे सुकवते. आता मी हेअर ड्रायर यूज करते कारण की ह्याच्यावर ते पटकन नाही सुकणार. सो मी पटकन हेअर ड्रायर यूज करते आणि तुम्हाला माझे केस दाखवते. मी एवढे केस कापलेत. ओ माय गॉड, सॉरी मम्मा, मी स्वतःहून माझे केस कापलेत. बट आय एम फीलिंग प्राऊड ऑफ माय सेल्फ कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी केलं आहे.
सो एकदा लहानपणी स्कूलमध्ये असताना लोक फ्लिक्स कापतात म्हणून फ्लिक्स कापलेले आणि ते खूप वियर्ड दिसत होते. पण मी असे केस पहिल्यांदा कापलेत. सो मी एवढे केस कापलेत गाईस, भीती वाटते. हेअर ड्रायर मारल्यावर त्याचे रिझल्ट काय येणार आहे. होपफुली ते चांगले असो आणि डीला आणि सगळ्यांना आवडो. सो फायनली मीचे केस सुकलेले आहेत. तुम्ही मागणं बघू शकता, लांब केस होते तरी पातळ दिसत होते, पण आता केस थोडे भरजरीत दिसतात. लेयर्स पण थोडेफार दिसत आहेत. मी जास्त कट नाही केले भीतीमुळे, पण जर मी अजून एक्स्ट्रा कट केले असते तर त्याचे लेयर एकदम क्लिअर दिसला असता. सो मी समजा केस सोडले तर ते समोरून असे दिसत आहेत. सो इथे पण सुंदर लेअर आला आहे. खूप डिफरन्स नाही आहे कारण मी खूप थोडे आणि मिनिमल केस कापलेत, पण मी जेवढे पण कापलेत तुम्ही इथे लेअर बघू शकता. हा एक आहे, हा एक आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे आणि अजून एक आहे. सो ओव्हरऑल हा माझा केसांचा लुक आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता इफ तुम्हाला रिक्स घ्यायची असेल तर. मी खूप लेंथ नाही कापलेत, मी खूप मिनिमल कापलेत. सो दॅट्स ओह माय गॉड, मला खूप टेन्शन आलेलं केस कापताना की मी काय वाकडं तिकडं तर नाही ना करणार, बट मी नाही केलं वाकडं तिकडं. मी out of 10 I have cut like 8, not 10 out of 10 but 8. माझ्यासाठी ते 8 आहे कारण की फर्स्ट ट्रायलमध्ये मी खूप व्यवस्थित केस कापलेत आणि ऑलमोस्ट जेवढे फाटे फुटलेले केसांना ना ते सगळे केस गायब झालेले आहेत बघा. सो आय एम हॅपी. मला नक्की सांगा की ही रिक्स कशी वाटली तुम्हाला, बट आय जस्ट लव्ह इट. यू कॅन सी लेअर बघू शकतो तुम्ही केसांचे. मला तर दिसत नाही आहे बट मी नंतर व्हिडिओमध्ये बघेन, पण आय लव्ह देम. सो नक्की सांगा मला कमेंट करून कसे वाटत आहेत केस. तर फक्त मी एकच स्टेप करते. हे सगळे केस एका साईडला घेतलेत, असे राऊंड केलेत आणि हे जस्ट मी 1 2 ओके एवढंच केलंय आणि कोंब फिरवलं. That's it. And now we are good to go. काय झाली आहे केस 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 केस. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही स्वतःचे केस कधी स्वतः घरात कापलेले आहेत का, तर ते फेल झाले की सक्सेसफुल झालेले आणि काय स्टोरी होती त्यामागची. मी जस्ट हे मला ट्राय करायचं होतं. मी यूट्यूबवरती खूप जणांना हे करताना बघितलेलं, सो मी ही रिक्स घेतली. बट होपफुली इट टर्न वेल अँड आय एम हॅपी. खूप काही नाही झालं आहे कारण की मी खूप मिनिमल केस कापले. मला भीती वाटत होती की टकली तर नाही होणार, ऑलरेडी टकली आहे आणि त्याच्यामध्ये अजून टकले झाले तर, बट नाही, इट वेंट व्हेरी गुड. आय एम रिअली हॅपी. चला मग पुन्हा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्याकडनं कसे व्हिडिओ बघायला आवडतील. मी नक्की प्रयत्न करेन. चला मग तोपर्यंत बाय. जय श्रीराम.